कुणाची तरी जिरवायची होती म्हणून दिल्ली गाठली, आता पुन्हा विधानसभा लढवणार असं म्हणत खासदार लंकेंनी आपली भूमिका स्पष्ट करत सरकारमध्ये सामील होण्याचे संकेत देत विखे पिता पुत्रांना डिवचले. खासदार निलेश लंके विधानसभा लढवणार, मग लोकसभा कोण लढवणार अशी मिश्किल टीका करत कामाचे मोजमाप करूनच खासदार लंकेंनी मतदारसंघ सोडावा अशी टीका डॉक्टर सुजय विखे यांनी गोदा ते नर्मदा जलयात्रेप्रसंगी अहिल्यानगरात डिजिटल अहिल्यानगरशी बोलताना केली होती. त्यामुळे आता पुन्हा खासदार निलेश लंके आणि डॉक्टर सुजय विखे यांच्यात द्वंद्व युद्ध सुरू झालं असून अहिल्यानगरच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांची ठिणगी पडली. खासदार निलेश लंकेंनी डॉक्टर सुजय विखे यांच्या टीकेला थेट आणि तितक्याच आक्रमक शैलीत उत्तर दिले. डबक्यातल्या बेडकाला वाटतं तेवढेच जग आहे, पण बाहेरचे जग खूप मोठं आहे. या उपरोधिक टोमण्यातून त्यांनी विरोधकांच्या राजकीय दृष्टिकोनावर थेट बोटच ठेवले. पारनेर तालुक्यातील रांजणगाव येथे आयोजित कार्यक्रमात लंकेंनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधत आपल्या राजकीय भूमिकेचं स्पष्ट आणि ठाम चित्र मांडले. नेमकं काय म्हणाले निलेश लंके पाहूयात हा सविस्तर रिपोर्ट. पारनेर तालुक्यातील रांजणगाव येथे निलेश लंके प्रतिष्ठानच्या पाडळी शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी खासदार निलेश लंकेंनी राजकीय परिस्थितीवर भाष्य करत विरोधकांवर जोरदार टीका केली. डॉक्टर सुजय विखेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना लंके म्हणाले, मी एक गुगली टाकली आणि लगेच रिॲक्ट झाले. राजकारणात अशा खेळी समजून घेतल्या पाहिजेत, त्यामुळेच मी आमदार आणि खासदार होऊ शकलो. राजकारण हे केवळ प्रतिक्रिया देण्याचं मैदान नसून संयम आणि रणनीतीचा खेळ आहे. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून निवडून दिले. श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, राहुरी, पाथर्डी, नगर शहर, नगर तालुका आणि पारनेर या मतदारसंघातील जनतेला न्याय देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना निलेश लंकेंनी स्वतःची राजकीय शैली स्पष्ट केली. प्रत्येक आरोपाला उत्तर देण्यात वेळ घालवण्यापेक्षा जनतेच्या कामाला प्राधान्य देणार असल्याचं सांगत त्यांनी संयम आणि रणनीती हाच आपल्या राजकारणाचा केंद्रबिंदू असल्याचं अधोरेखित केलं. राजकीय परिस्थिती बदलत असते, आज सत्ता नसले तरी खचून जाण्याचं कारण नसल्याचं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. राजकारण प्रभावी आहे, आज विरोधात असलेले उद्या सत्तेत येऊ शकतात, त्यामुळे लढा आणि संयम ठेवा असा संदेशही त्यांनी दिला. काहींना वाटतं मी मावळलोय, पण ज्यांच्या जोरावर तुम्ही उड्या मारता त्यांनाच घरी बसवण्याची ताकद माझ्यात आहे असं म्हणत त्यांनी थेट राजकीय आव्हान दिलं. लंकेंनी शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीचाही उल्लेख केला. पवार साहेब अनेक वर्ष विरोधात राहिले पण कधी डगमगले नाही असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना संघर्षातून राजकारण शिकण्याचा सल्ला दिला. कार्यकर्त्यांवरील अन्यायावरही लंकेंनी नाराजी व्यक्त केली. भोळ्या भाबड्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नये, ज्यांनी काम केलं नाही त्यांनी लोकांना फसवू नये असं म्हणत त्यांनी विरोधकांच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्ष टीका केली. तसंच स्वतःच्या स्वभावाविषयी बोलताना लंके म्हणाले, मी साधा माणूस आहे, अडचणी येतात पण संयम ठेवून पुढे गेल्यास यश नक्कीच मिळतं. रांजणगावातील या कार्यक्रमातून निलेश लंकेंनी विरोधकांना थेट इशारा देतानाच कार्यकर्त्यांना संयम, संघर्ष आणि संघटनाचा संदेश दिला. आगामी राजकीय लढतीच्या पार्श्वभूमीवर लंकेंची ही आक्रमक भूमिका नगर जिल्ह्याच्या राजकारणात नवी चर्चा रंगवणारी ठरत आहे. एकीकडे विरोधकांवर शब्दांचे बाण तर दुसरीकडे कार्यकर्त्यांना संयमाचा मंत्र. निलेश लंके यांच्या या भाषणातून आगामी राजकीय रणनीतीची झलक स्पष्टपणे दिसून आली. राजकीय संयम, कार्यकर्त्यांना दिलेला आधार आणि विरोधकांना दिलेलं प्रत्युत्तर यामुळे निलेश लंकेंचे वक्तव्य सध्या नगर जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरतोय. या सध्याच्या घडामोडींवर तुमचं मत काय आहे? निलेश लंकेंची भूमिका योग्य वाटते का? आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.